विधानसभेचे वारे आता जोरदार वाहू लागले। पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। वैजापूरमध्ये भाजपला धक्का। भाजपचे जिल्हा सरचिटणीस दिनेश परदेशी ठाकरे गटामध्ये वैजापूर विधानसभा मतदारसंघातून लढण्यास परदेशी इच्छुक। जनता भाजपला विधानसभा निवडणुकीमध्ये जागा दाखवणार। राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार। तसंच महाविकास आघाडीतील तीनही पक्ष मेरिटवर जागा वाटपाचा निर्णय घेतील। अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। माहितीमध्ये जागा वाटपात वाद नाहीत, काही जागांवर ओढाताण देखील असतेच। जागा वाटपावर सामंजस्यानं मार्ग काढला जाईल। गिरीश महाजन यांची माहिती। भाजपचे नेते मधुकर पिचड यांनी घेतली शरद पवार यांची भेट। पिचड पिता पुत्र तुतारी हातात घेण्याची चर्चा। अकोले विधानसभेची जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता। अमरावतीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता। आमदार सुलभा खोडके अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता। 13 ऑक्टोबरला प्रवेश होणार असल्याची चर्चा। माजी खासदार शिवाजी बापू कांबळे उमरगा विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक। शिवाजी बापू कांबळे यांनी ठाकरे गटाकडे उमेदवारी मागितली। शिंदे गटाचे ज्ञानराज चौगुले उमरग्याचे विद्यमान आमदार। आमचं ठरलंय, कसब्यात धंगेकर, नो ताई नो भाई। पंतप्रधान मोदींच्या सभास्थळाबाहेर कसबा विधानसभा मतदारसंघ मित्र परिवाराकडून बॅनरबाजी। धंगेकरांच्या बॅनर्सची सर्वात चर्चा। परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्यासमोर राजाभाऊ फड यांचं आव्हान। राजाभाऊ फड परळीतून विधानसभा निवडणूक लढवणार। राजाभाऊ फड पवार गटामध्ये प्रवेश करणार। फड रत्नाकर गुट्टे यांचे जावई।